टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। हडपसर सासवड पालखी रस्त्याबाबत नागरिकांच्या सूचना आणि सल्ला विचारात घेण्यासाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी आज उरोळी देवाची येथील स्वराज मंगल कार्यालयात मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नॅशनल हायवेचे अधिकारी श्री गांधी साहेब तसेच हरिभक्त पारायण हरपळे महाराज, पंचायत समितीचे उपसभापती दिनकर हरपळे, पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरनाना हरपळे, दादासाहेब कामटे, प्रकाश हरपळे, प्रवीण कामटे, दुर्योधन कामटे, शैलेश कामटे, नितीन कामटे, उरुळी देवाची गावचे माजी सरपंच श्री तात्यासाहेब भाडळे पाटील, माजी सरपंच लक्ष्मण नेवसे, माजी उपसरपंच प्रशांत भाडळे पाटील, माजी उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते, दिलीप तात्या भाडळे, रमेश अप्पा भाडळे, वसंत भाडळे पाटील, विकास भाडळे, सचिन अडसूळ, आबासाहेब शिंदे, शैलेश बाजारे, मुन्ना पाटील भाडळे, राजेंद्र भाडळे पाटील, अतिश भाडळे पाटील, पांडुरंग रोडे, सुरेश झांबरे, गणेश बोरकर, सागर टिळेकर, वडकीचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब साबळे, पंडितदादा मोडक, माजी उपसरपंच सुनील गायकवाड, माजी उपसरपंच सचिन मोडक, माजी उपसरपंच सचिन गायकवाड, सदस्य सागर मोडक, माजी सदस्य रमेश मोडक, युवा नेते स्वप्नील मोडक, माजी सदस्य सुभाष तिटे, सोपानकाका बँकेचे संचालक संजय आंबेकर, सुदाम झेंडे, विजय आंबेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी फुरसुंगी, उरुळी देवाची आणि वडकी या तिन्ही गावात रस्त्यावर होणाऱ्या पुलांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली। यावर ग्रामस्थांनी अनेक सूचना आणि हरकती सुचवलेल्या असून त्या हरकतींचा विचार करून बदल करण्यात येणार असल्याचे अधिकारी गांधी यांनी सांगितले। उरुळी देवाची येथील पालखी 20वा ओटा रस्त्याच्या कामात जात असून रस्त्याच्या बाजूला जागा करून त्या ठिकाणी पालखी ओटा नव्याने करण्यासाठी मीटिंगमध्ये ठरविण्यात आले। दिवे घाटात रस्त्याच्या कामाला सुरुवात करताना डोंगर फोडून रस्ता रुंदीकरण होणार असल्याने सुरक्षेविषयी काळजी घेणे आवश्यक असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या। पालखी रस्त्याबाबत आणखी 15 दिवसांनी पुन्हा एकदा मीटिंगचे आयोजन करून सर्व सूचना आणि हरकतींचा निपटारा झाल्यानंतरच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल असे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी यावेळी ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज